नमस्कार. बांधकाम कामगार योजना या संदर्भात महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघत असाल, 6 महिने बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी बंद झालेली आहेत आणि 6 महिने रिन्युअल करण्यासाठी बंद झालेला आहे. जर तुम्ही पोर्टल बघितलं बांधकाम कामगाराचं ओपन करून, तर मार्च पर्यंत जेवढ्या अपॉइंटमेंट होत्या त्या सगळ्या बुक झालेल्या आहेत. तुम्हाला जर नवीन रिन्युअल करायचं असेल तर ही तुम्हाला मार्च पर्यंत करता येणार नाही. जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तरीही तुम्हाला मार्च पर्यंत करता येणार नाही. नवीन रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल 6 महिन्यासाठी थांबवलेलं आहे. तुम्ही पोर्टल इथं बघू शकता, मार्च पर्यंत सगळ्या अपॉइंटमेंट बुक झालेल्या आहे. त्यामुळं तुम्हाला मार्च नंतर वेबसाईट सुरू होतील आणि तुम्हाला तुमचं नवीन नोंदणी आणि रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर सध्या काय सुरू आहे, तर सध्या लवकरच भांडे वाटपची वेबसाईट सुरू होणार आहेत आणि तुम्हाला तुमचं जर ऍक्टिव्ह नोंदणी असेल आणि तुम्हाला भांडे भेटले नसेल 30 भांड्याचा संच, तर तो तुम्हाला त्याची अपॉइंटमेंट घेता येईल आणि तुम्हाला भांडे संच भेटेल. ज्या बांधकाम कामगाराची ऍक्टिव्ह नोंदणी आहेत आणि ऍक्टिव्ह नोंदणी असल्यामुळं त्या बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलाची शिष्यवृत्ती असेल, वेगवेगळ्या योजना, अजून बऱ्याचशा योजना आहेत, त्याच्या शिष्यवृत्ती असेल, लग्नाचा फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला घरकुलाचा फॉर्म भरायचा असेल किंवा जीवन ज्योतीचा विमा वगैरे करायचा असेल, तर त्या सगळ्या योजना सुरू आहेत. त्याचं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याचं तुम्हाला लगेच तारीख भेटते. त्याची अजून तारीख भरपूर साऱ्या अपॉइंटमेंट बाकी आहेत. पण सध्या नवीन नोंदणी आणि रिन्युअल सध्या थांबवलेला आहेत. म्हणजे त्याची अपॉइंटमेंट मार्च पर्यंत जेवढ्या आहेत त्या सगळ्या फुल झालेल्या आहेत. त्याच्यामुळं पुढील एप्रिल महिना ओपन होत नाही. त्याच्यामुळं 6 महिने सध्या तरी शांत आहेत. त्याच्यामध्ये ही वेबसाईट सुरू होऊ शकते. जशी ही वेबसाईट सुरू होईल तुमच्यापर्यंत लगेच आपण अपडेट पोहोचवू. त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आता बांधकाम कामगार याच्यामध्ये अजून बऱ्याचशा योजना आहेत ज्या लोकांना माहिती नाहीये. त्यांना फक्त भांडे आणि मुलांची शिष्यवृत्तीच. अजून बऱ्याचशा बांधकाम कामगारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजना आहेत. त्याचीही अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याही योजनेची माहिती भेटेल. आता बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली आहेत, पण त्यांना 1 रुपयाचा जो पावती आहे, 1 रुपयाची फीस आहे, ती ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्यांचा जो एमएच नंबर आहे, जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो तुमचा जनरेट होत होता. तो सध्या 1 रुपयाची पावती भरण्यासाठी सध्या वरून बंद केलेला आहे. माझं बोलणं मुंबईच्या मॅडम सोबत झालेलं आहे. त्यानुसार ते लवकरच तुमच्या पेमेंटची प्रोसेस सुद्धा 1 रुपयाचं पेमेंट करता बंद झालेला आहे. त्यामुळे तुमचा डायरेक्ट एमएच नंबर आता जनरेट होणार आहे आणि त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे जसंही त्याची प्रोसेस कंप्लीट होईल तसंही तुमचा एमएच नंबर आपोआप जनरेट होईल. असे बरेचसे लोक आहेत त्यांनी त्यांचं ऍक्टिव्ह दाखवत आहे, पण एमएच नंबर अजून जनरेट झालेला नाही. त्यांचा लवकरच एमएच नंबर जनरेट होणार आहेत. त्या संदर्भात आपण तशी तुम्हाला अपडेट देऊ. अशाच नवनवीन माहितीसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट करा. धन्यवाद.